शिवछत्रपतींसोबत महत्त्वाच्या मोहिमेत असणारे फोंडा येथे प्राणपणाने लढून पोर्तुगीजांना सळोकीपळो करून सोडणारे सेनापती येसाजी कंक व त्यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक यांच्या पराक्रमाबद्दल जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या मोहिमेत अफजल खान वध, शाहिस्तेखान चाबा, आग्रा बेट अशा अनेक प्रसंगी येसाजी कंक यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या कामगिरीबद्दल येसाजींना शिवछत्रपतींनी पायदळाचे सेनापती केले. सेनापती येसाजी कंक यांचे चिरंजीवही त्यांच्याबरोबर स्वराज्याच्या कार्यात कार्यरत होते. त्यांचे नाव कृष्णाजी कंक. गोव्यातील फोंडाकोटी येथे किल्लेदार म्हणून येसाजी कंक यांची नेमणूक केली होती व त्यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक हे हजारांचे मनसबदार होते. 1683च्या दरम्यान मराठ्यांनी तारापूर, चौल, रेवदंडा यांसारख्या ठिकाणी हल्ले सुरू केले होते. याचा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरवले. 1 नोव्हेंबर 1683 रोजी व्हॉइसरॉय फोंडा येथे आला. फोंडा किल्ल्यात 600 सैनिक होते. त्यांच्याबरोबर येसाजी कंक व कृष्णाजी कंक हे होते. 200 सैनिक बाहेरील रानात लपून बसले होते. पोर्तुगीजांकडून तोफांची सरबत्ती 3 दिवस चालू होती. मात्र पोर्तुगीजांना तटबंदी पाडण्यात यश येईना. शेवटी टेकडीवरून त्यांनी तोफा हलवल्या व किल्ल्याच्या तोंडाजवळ तोफा टाकायला सुरुवात केली. तोफांच्या माऱ्याने बुरुजाला भगदाड पडले. यावेळी मराठ्यांकडून काहीच हालचाल दिसेना. हे पाहून पोर्तुगीज सैन्याला आनंद झाला. पोर्तुगीज सैन्य आत शिरू लागले तसा मराठ्यांनी जबरदस्त प्रतिकार केला. त्यांचे 8 लोक ठार केले व काही जखमी केले. 1 नोव्हेंबरमध्ये जोरदार पाऊस पडत होता. तरीसुद्धा व्हॉइसरॉयचे सैन्य लढत होते. मराठ्यांच्या मदतीसाठी 4 नोव्हेंबरला शंभू छत्रपतींच्या 4 तुकडे आणि 200 पायदळ आले. हे पाहून पोर्तुगीजांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. 4 घोडेस्वार बंदुकीच्या गोळींनी ठार झाले. या चकमकीत पोर्तुगीज कॅप्टनवर एक मराठा सैनिक धावून गेला. त्याच्या पाठीत तलवार घुसणार तोच त्याला एकाने वाचवले. तोफांची सरबत्ती चालूच होती, मात्र यश काही मिळत नव्हते. व्हॉइसरॉय निराश झाला. त्याला पादऱ्यांनी सावरून किल्ला पडल्या वाचून राहणार नाही असे सांगितले. पोर्तुगीज कॅप्टन ही निराश झालेला. मराठ्यांना कुमक येत आहे व ते अगदी चिवटपणे लढत येत आहेत, त्यामुळे माघार घेणेच योग्य होईल असे मत मांडले. परंतु पादऱ्यांनी हा सल्ला मानला नाही. 9 दिवस मराठी पोर्तुगीजांना लढत येत होते. पाऊस, थंडी यांनी त्रस्त असलेले पोर्तुगीज सैन्य किल्ल्यात घुसण्याच्या बेतात असतानाच 10 नोव्हेंबर रोजी सकाळी स्वतः शंभू छत्रपती राजापूरहून गोव्यात उतरले. 800 घोडेस्वार व पायदळासह आल्याने पोर्तुगीज सैन्य चांगलेच कात्रीत सापडले. सैन्यासह कृष्णाजी कंक व पोर्तुगीज सैन्याची खाडीवर गाठ पडली. कृष्णाजी कंकांनी प्रचंड झुंज केली. अगदी पोर्तुगीजांची दैना उडवली. शेवटी व्हॉइसरॉय तिथून पळून गेला. यावेळी फोंड्याच्या किल्लेदाराने पोर्तुगीजांची पोती, 200 बैल व वस्तू नेल्या. सलग 9-10 दिवस मराठा सैन्य झुंज देत होते. यात कृष्णाजी कंक गंभीर जखमी झाले. त्यांना शंभू छत्रपतींनी घरी जाण्याची आज्ञा केली. घरी आल्यावर त्यांच्या जखमेपोटून निधन झाले. त्यांच्या मुलाचे नाव कृष्णाजीच ठेवले. कृष्णाजींच्या मुलाच्या नावाने सुभा चालाबाबा आणि लोकांच्या जमावाला चावजी कंक यांना कारभारी करून ठेवावे अशी विनंती येसाजी कंक यांनी महाराजांना केली. शंभू छत्रपतींनी ही विनंती मान्य केली. गोव्यात आपण जर गेलात तर अवश्य फोंडा किल्ल्याला भेट द्या. या पराक्रमी पितापुत्रांच्या अतुलनीय शौर्याला मानाचा मुजरा.